बातमीचे प्रायोजक आहेत हरिओम सुपर मार्केट। किराणा मालाची यादी व्हॉट्सॲपवर स्वीकारली जाईल। व्हॉट्सॲप नंबर 7447407077। कळवण शहरात फ्री होम डिलिव्हरी, मनासारखं सारं काही एकाच ठिकाणी। हरिओम सुपर मार्केट, मेन रोड, कळवण। कळवणला सरकारी कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा। शासनाच्या आदेशाला केराची टोपली, नागरिकांमध्ये संताप। कळवण शहरातील पोस्ट ऑफिस कार्यालयात शनिवारी 6 सप्टेंबर रोजी कर्मचारी अविनाश अहिरे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला। या प्रकारामुळे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979चा भंग झाल्याचा गंभीर मुद्दा पुढे आला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। सरकारी कार्यालय हे नागरिकांच्या कामकाजासाठी असते, मात्र कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी वैयक्तिक कार्यक्रम साजरे करण्याची प्रथा वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे। शासनाने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी स्पष्ट परिपत्रके काढली असून कोणत्याही शासकीय कार्यालयात वाढदिवस, लग्न सोहळे, स्वागत समारंभ किंवा इतर खासगी कार्यक्रम घेणे नियमबाह्य असल्याचे नमूद केले आहे। तरी देखील कळवण डाक विभागातील कार्यालयात सब पोस्टर मास्तर महाले यांच्या उपस्थितीतच कर्मचाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवून वाढदिवस साजरा केला। या घटनेची चर्चा सध्या कळवण परिसरात सुरू असून शासनाचा आदेश केवळ कागदावरच असतो का, असा सवाल उपस्थित होत आहे। शासनाचे म्हणणे आहे की अशा कार्यक्रमांमुळे कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण होतो, तसेच शिस्तभंगाचे वातावरण तयार होते। सामान्य प्रशासन विभागाने याबाबत वेळोवेळी आदेश जारी करून कडक सूचना केल्या। दररोज कळवणसह ग्रामीण भागातील शेकडो नागरिक शासकीय कामकाजासाठी पोस्ट ऑफिससह विविध कार्यालयात येतात। तासनतास रांगेत उभे राहून कामासाठी वाट पाहणाऱ्या या नागरिकांना आधीच अधिकाऱ्यांच्या ढिलाईचा त्रास सहन करावा लागतो। त्यातच कार्यालयीन वेळेत वाढदिवसासारखे कार्यक्रम सुरू झाल्यामुळे नागरिकांच्या कामकाजाला आणखी विलंब होतो। त्यामुळे प्रशासनावर जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे। कळवण डाक विभागातील ही घटना म्हणजे शासनाच्या आदेशांचे उघड उल्लंघनच आहे। सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट नमूद आहे की कार्यालयीन वेळेत कोणताही वैयक्तिक समारंभ करता येणार नाही। तरी देखील अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने शासनाच्या आदेशांची प्रासंगिकता धोक्यात आली आहे। या घटनेवरून स्पष्ट होते की केवळ परिपत्रके काढून शासनाने आपली जबाबदारी संपवू नये। प्रत्यक्षात दोषींवर कठोर कारवाई झाल्यासच असे प्रकार थांबतील, अन्यथा वारंवार अशा घटना घडत राहतील आणि शासनाने आदेश केवळ औपचारिकतेपुरतेच मर्यादित राहतील। नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जाण्यासाठी रोखण्यासाठी शासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे। मराठी केसरी न्यूज ब्युरो, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।